आज आपण बघणार आहे आपल्या आजी पणजीच्या हातची जुनी रेसिपी जी मागं पडत चालली होती ती मी घेऊन आली आहे। तर आजच्या रेसिपीचं नाव आहे डुबुकवडी किंवा चूनवडी किंवा रस्सा भजी, तुम्हाला जे वाटायचं तुम्ही म्हणू शकता। वेगवेगळ्या ठिकाणी याला वेगवेगळे नाव दिलेले आहे। तसंच सुरुवातीला आपण करणार आहे वाटण। त्यासाठी मी तवा घेणार आहे, शेंगदाणे धने मी ऑलरेडी भाजून ठेवले होते, पावसामुळे भाजून ठेवते ते, आणि सोबतच घेणार आहे थोडंसं लसूण, तर तेल टाकणार आहे, तर थोडंसं मी गरम करून घेणार आहे। बघा पावसामुळे मी शेंगदाणे आणि धने छान असे भाजून ठेवते ना, तर ते वातड होतात बघा। आणि मी त्याला लगेच उतरवून घेणार आहे, कारण की ऑलरेडी भाजलेले आहे, म्हणून तुम्ही छान असे भाजून घ्या लाल होईपर्यंत। त्यावर टाकणार आहे मी आणखी सुकं खोबऱ्याचं खीस, मी खोबरं खिसून घेतलं होतं, त्याला पण मी जरासं मस्तपैकी भाजून घेणार आहे। त्यावर टाकणार आहे मी कांदा व्हायला जरासं वेळ लागतो, मग त्यावर मी जरासं तेल आणि मीठ टाकलं होतं आणि छान असा कांदा मी भाजून घेतला होता बघा, लाल होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। सर्व हे इन्ग्रेडियंट्स आपल्याला थंड करायचे आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचं आहे बघा। छान थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यात टाकून घेणार आहे। आता मग टाकणार आहे आपण तिखट, थोडंसं हे भाजी तिखटच असते, हळद, धनापूड, गरम मसाला, चवीनुसार मीठ टाकणार आहे, थोडंसं आपण जिरं टाकणार आहे आणि थोडंसं पाणी टाकून मस्तपैकी एक वाटण तयार करून घेणार आहे बघा। छान असं आपल्याला प्लेन असं वाटण तयार करून घ्यायचं आहे। नंतर मी पॅनमध्ये घेतलं आहे तेल बघा, आणि साईडला मी पॅन गरम करायला ठेवलं होतं। आता त्या तेलामध्ये मी डायरेक्ट टाकणार आहे वाटण आपण जे तयार केलं होतं ते, आणि ही प्रोसेस आपल्याला मंद आचेवर करायची आहे। छान याला त्या रस्स्याला मस्तपैकी तेल सुटतं, मग जर आपण फुल गॅसवर केलं तर नाही सुटणार बघा। छान असं पाणी आपलं गरम होत आलेलं आहे बघा, मसाला पण छान होत आलेला, त्याला छान तेल सुटलेलं आहे। आता यामध्ये टाकणार आहे आपण बारीक कट केलेले टोमॅटो, आपण याला पण छान शिजवून घेणार आहे। तुम्ही टोमॅटोच्या ऐवजी टोमॅटोची प्युरी पण टाकू शकता बघा, आणि त्याला मस्तपैकी थोडंसं पाणी टाकून आपल्याला शिजवायचं आहे। टोमॅटो नरम करायचे आहे, त्याला पण छान तेल सुटू द्यायचं आहे बघा। मस्त अशी भाजी होते, एकदा तुम्ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा। त्याला छान तेल सुटलं की त्यामध्ये टाकणार आहे आवश्यक तेवढं आपण पाणी, बघा गरम पाणी टाकायचं आहे बघा। छान असं तेल सुटतं याला, मस्त त्याला आता उकळू द्यायची आहे। तोवर करणार आहे आपण डुबुकवडीची तयारी। त्यासाठी घेणार आहे एका प्लेटमध्ये बेसन, त्यात टाकणार आहे आपण थोडंसं तिखट, हळद, धनापूड, थोडंसं मीठ टाकणार आहे, आणि थोडं पाणी घेऊन मस्तपैकी आपण बेसन पातळ असं भिजवून घेणार आहे बघा। हे बेसन मी एवढंच भिजवलेलं आहे, कारण हे रस्स्यामध्ये जाऊन मस्त फुगतात शिजल्यावर बघा। एवढंच बेसन भिजवलेलं आहे मी, मस्त रस्सा पण आपला असा उकळला होता, आणि त्यामध्ये आता मी अशा बारीक बारीक वड्या सोडणार आहे बघा। याला म्हणतात डुबुकवडी किंवा तुम्ही याला चूनवडी म्हणू शकतात। पहिले बेसनाला चून म्हणायचे जुने आजी वगैरे बघा, किंवा तुम्ही याला रस्सा भजी पण म्हणू शकता बघा। आणि छोटे छोटे आपल्याला भजी करून रस्स्यामध्ये टाकायचे आहे, ते छान मस्त फुलतात। आपल्याला ह्या वड्या छान शिजवून घ्यायच्या आहे बघा, किती छान अशी तर्री आलेली आहे। मग गरमागरम आपली डुबुकवडी तयार झाली आहे। आता शेवटी टाकायच्यावर मस्त कोथिंबीर, भाताबरोबर चपातीबरोबर मस्त सर्व करायचा। तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा। भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच मस्त